ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नमस्कार, वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी प्रणाली। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली जिल्हा जात पडताळणी समितीच्या नूतन उपायुक्तपदी वडार समाजाचे सुपुत्र, महाराष्ट्र शासन सेवेतील अतिशय कार्यक्षम अधिकारी माननीय नागेश चौगुले साहेबांची महाराष्ट्र शासनाकडून सांगली जिल्हा समाज कल्याण कार्यालय येथे सांगली जिल्हा जाती पडताळणी उपायुक्तपदी नुकतेच शासनाकडून नियुक्त करण्यात आली। त्यांनी आज उपायुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्याबरोबरच लगेचच मी वडार महाराष्ट्राचा शाखा सांगली जिल्हा यांच्या वतीने मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष पैलवान लक्ष्मण जाधव, विटानगरीचे माजी नगरसेवक व सांगली जिल्हा संपर्क प्रमुख लक्ष्मण देवकर, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका वर्षाताई अमर निंबाळकर, पत्रकार तथा डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघ सांगली शहर कार्याध्यक्ष सुधीर कलकुटगी, तसेच मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे राजू जाधव, यल्लप्पा गणी, विजय कलकुटगी, संतोष कलकुटगी, मोहन गुंजी, राजू कलकुटगी, संदीप वडर, विकास वडर आदी कार्यकर्ते पदाधिकारी पदभार स्वीकारल्याबद्दल माननीय उपायुक्त नागेश चौगुले साहेबांना मी वडार महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष वडार हृदय सम्राट विजयराव चौगुले व महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुधीर पवार, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तानाजी पवार, महाराष्ट्र उपसचिव डॉक्टर सतीश नाईक यांच्या आदेशानुसार शुभेच्छा दिल्या व सांगलीच्या गणरायाचा कृपा आशीर्वाद नागेश चौगुले साहेबांना प्राप्त होऊन जिल्ह्यातील वंचित घटकाला जातीचे दाखले व जात पडताळणी प्रमाणपत्र जलद गतीने मिळाल्यास वंचित राहिलेल्या समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळेल। याबाबतीत उपायुक्त साहेब सर्वांना न्याय मिळवून देतील अशी आशा यावेळेस मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढले। पदभार व शुभेच्छा स्वीकारल्यानंतर माननीय उपायुक्त नागेश चौगुले साहेब म्हणाले की शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठीच महाराष्ट्र शासनाने माझी नियुक्ती केलेली आहे। मला आपल्या सर्वांचे सहकार्याची आवश्यकता आहे। आपल्या समाजातील होतकरू हुशार विद्यार्थ्यांना MPSC, UPSC, IPSC परीक्षेसाठी प्रयत्न करा। माझे आपणास मार्गदर्शन व कोणत्याही प्रकारची मदत सहकार्य मी करण्यास कटिबद्ध आहे, असे वचन त्यांनी या शुभेच्छा व स्वागत प्रसंगी काढले।